सुप्रभात मंडळी, सुप्रभात. मी स्वप्नील कात्रड आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे मी मनाचा राजा. तर मंडळी, सध्या मी आहे आपल्या बिरमणीमधल्या गावी आणि झालं काल जत्रा वगैरे सगळी व्यवस्थित झाली, छान झाली, मस्त पार पडली. आणि आता आपला झाला परतीचा प्रवास परत सुरू करायचा. काय करणार मंडळी, 2 दिवसाचा आहे सुट्टी. आता आज मकर संक्रांत आहे. सर्वप्रथम तुम्हाला मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा. तिळगुळ घ्या, गोड गोड बोला. आणि चला मंडळी, आता निघतो. खूप बरं वाटलं मंडळी. मी नेहमी सांगत असतो ना आपल्या व्हिडिओमध्ये की यायचं, 5 मिनटं दर्शन घ्यायचं आणि वर्षभराची शक्ती, एनर्जी आपल्यासोबत घेऊन जायचं आणि पुन्हा त्याच ताजा जोमाने, नव्या जोमाने पुन्हा येण्यासाठी देवाकडे प्रार्थना करायची. आणि देव आपल्यासोबत नेहमीच असतो. जिथे जिथे जातो ना तिथे मंडळी देव आपल्यासोबत नेहमीच असतो. फक्त त्याची आठवण ठेवा, नामस्मरण करा. तर चला मंडळी, आता पण निघालो आपल्या लाडक्या स्कूटीवर आणि आपल्या लाडक्या ड्रायव्हरसोबत. तर चला मंडळी, तुर्तास तरी आता निघतो पटकन. आई बाप्पा नंतर येणार आहेत. तर चला मंडळी, आता निघालो आपल्या गाडीवर, ॲक्टिवावर. आणि मस्त गावचं छान वातावरण आहे, एकदम आल्हाददायक. आणि आपले मंडळी व्हिडिओ लेट येत आहेत, माफ करा, कारण इथे नेटचा प्रॉब्लेम आहे. त्याच्यामुळे थोडेसे व्हिडिओ तुमच्यापर्यंत लेट येतील. तुम्ही जेव्हा आता बघत असाल तेव्हा कदाचित आम्ही मुंबईत असू. जर मध्ये कुठे भेटलं जर वायफाय कनेक्शन वगैरे, तर नक्कीच आपण अपलोड करू. तुर्तास तरी आपल्या डेली ब्लॉगला आपण थोडंसं शांत ठेवलं आहे, कारण एक छान ब्लॉग तुमच्यापर्यंत आणण्यासाठी. चला, आपला परतीचा प्रवास आपण बिरमणी ते आता आपण चाललो आहे खेडला. बिरमणी ते खेड हा प्रवास आपला चालू झाला आहे. बघू रस्त्यात काय दुसरीकडे कुठे जाता आलं तर. हे बघा मंडळी, किती छान वातावरण आहे. सकाळ तर होऊन गेली, लोक कामाला गेली. लोकांनी गहू केले, फराशी म्हणजे भाजी केली आहे. काळा घेवडा म्हणजे फराशीचं केलं आहे. मस्त वातावरण आहे. ही बघा मंडळी, त्या दिवशी पण तुम्ही आमची कोयना बघितली. आता बघा आपण आलोय कोयनेत. पाणी साब आटले. किती छान परिसर आहे. सकाळी सकाळी आलं असं तर मोर दिसले असते आपल्याला. हा मंडळी, तुम्हाला एक दाखवतो बघा. बघा मंडळी, सापाची कात बघा केवढी मोठी आहे. त्याने त्याची स्किन आहे ना ती हे केली आहे, टाकली. नवीन स्किन हे धारण जेव्हा करतो तेव्हा तो त्याची जुनी कात टाकून देतो. बघा केवढी मोठी आहे. मोठा साप असणार. असतात. फॉरेस्ट आहे म्हणल्यानंतर, अभयारण्य आहे म्हणल्यानंतर अभय असणारच नाही ते. चांगलं आहे. पाण्यातले मासे पण बघा किती आहेत, भरपूर आहेत. चला मंडळी, अभ्या बघा. पहिला हा जो तिकडे ते जो दिसतोय मंडळी, तो छोटा पूल होता खूप. तेव्हा मी लहान असताना या पुलावरनं लय वेळा येऊन गेलो. मोठा पूल केला तरी आता आम्ही विचार करा, लहान पूल होता तेव्हा त्यावरनं पाणी जायचं आणि आता मोठा पूल झाला तरी त्याच्या वरतून अजून पाणी जाते. आपण खूप नाही, हात जुना ना तुम्हाला ते बोला ना मंडळी. आता चाललोय आपण. आता आपल्याला बिरमणी गाव सोडला. आता आपण बिरमणीची वेस ओलांडली आणि आता आपण चाललोय वाड्याच्या दिशेने. चला मंडळी, आपण आपला सातारा जिल्हा सोडलाय आणि आता पुन्हा आपण रायगड जिल्ह्यात प्रवेश केलाय.
तुम्हाला फ्रंट कॅमेऱ्याने दाखवतो. मंडळी यावेळेला भरपूर सीन होते दाखवण्यासारखे, पण आता आम्ही थांबलो नाही कुठे. सुंदर सुंदर हे आपलं घाटातलं देऊळ. आंबेनळी घाट. निसर्गाने संपन्न असा गाव आहे. अर्थात तुमचं गाव देखील असेलच आणि असणारच. प्रतापगडाचा बुरुज. हे मंडळी आपण आता आलोय चिरेखिंड परिसरात. मागच्या वेळेला पण आपण इथेच थांबलो होतो पावसात. बघा खाली आम्ही इथं गावातूनच खाऊन आलो. आता आमचं हे बघा मंडळी समोर बघा आपल्या समस्त लोकांचा अभिमान म्हणजेच हा प्रतापगड किल्ला. हे बघा मंडळी बघा कसलं घनदाट जंगल आहे. हा तिकडे वरती मंदिर बघा कसलं. आणि हा आपला किल्ला प्रतापगड. बघा समुद्र सपाटीपासून किती उंचीवर आहे बघा. आणि घनदाट जंगल. मंडळी पावसात तुम्ही हा सीन बघितला असेल, मी दाखवला असेल तुम्हाला. मस्त ना. ते बघा समीक्षा आपल्याला बोलवते. काय आलं, चला चला. मंडळी आता आम्ही आलो आहोत पोलादपूरला आणि समीक्षा इथे जरा थोडीशी सुकट घेते कालवणासाठी. पोलादपूरची बाजारपेठ. इकडे मंडळी कडक ऊन पडले आणि तिकडे गार सहन होईना. मंडळी हे बघा आंबेनळी घाट संपला आणि आता आपण आलो आहोत अजून. आता असं आपण आलोय मुंबई गोवा हायवेला. चाललोय आपण खेडला. परत मुंबई गोवा हायवेची कास धरली आणि आता आपण चाललोय मुंबई गोवा हायवेने खेडला. आपण आता थोड्याच वेळाने प्रवेश करू ते रत्नागिरी जिल्ह्यात. बघू आता बोगदा उघडा आहे का नाही बघू. सुंदर असा जो मागे आपल्या परवाच्या व्हिडिओमध्ये होता मंडळी, जो वीरपासून चालू झाला आहे तो फार इथे कशेरीपर्यंत येऊन ठेपतो. जो बोगद्यातनं गेला तर तो फार तो ह्याच्यापर्यंत जातो, खेडपर्यंत जातो. असा सुंदर रस्ता बनवला इथे. वा छान एकदम मस्त सुसाट असा हायवे. राष्ट्रीय महामार्ग. हे बघा मंडळी आता आपण आलोय कशेरी बोगदा. डायरेक्ट मंडळी हायवेला कनेक्ट झाला तो रस्ता. आम्ही जुन्या रस्त्याला भेटलोच नाही वाटतं. बरोबर दिसला हो. ती वरच्या साईडला एक वाहन गेले आणि ह्या साईडला बोगद्याला एक वाहन गेले. हा डायव्हर्जन बरोबर. आपण डायव्हर्जनच्या इथं मध्ये शिरलो ना, वर नाही गेलो. बोगदा मंडळी चालू झाला. स्पीड लिमिट 30 ची आहे.
हा हा दिसतात ना आपल्याला ह्या साईडला. बरोबर. वाव, कसं थंड वाटतं मस्त ना. वाटतं गार आहे. किती गार वाटते बघा बोगद्यात. तुम्हाला मंडळी अनुभव कित्येक जण आपण सगळेजण किती गेलो असेल, जे एसटीत असेल त्यांना आता काय माहित नाही, पण इथे तर गार आहे, गार गार आहे गार. हे बायपास केलेले आहेत मधी मधी. चला समीक्षा, बायपास आम्ही दाखवतो. बघा मधलं मधलं असे डायव्हर्जन पण ठेवलेले आहेत ट्रॅफिक कंट्रोल करण्यासाठी. पाणी पडतंय. इथं पण डायव्हर्जन आहे. सुंदर असं बोगद्याचं काम झालंय म्हणजे. दोन्ही बोगद्या चालू केले ना एकदम भारी होऊन जाईल. मंडळी आषाढीचा बोगदा संपला. आता आपण मंडळी हा जो बोगदा आहे ना तो रायगड जिल्हा आणि रत्नागिरी जिल्हा यांना जोडणारा बोगदा आहे. आता आपण प्रवेश केलाय तो रत्नागिरी जिल्ह्यात कोकण भूमीत आपण प्रवेश केलेला आहे. अच्छा, अर्थातच रायगड सुद्धा कोकण भूमीतच आहे. खेळ राहिले 19 किलोमीटर. मंडळी ट्रक वगैरे पण येतात त्यात ना, त्या बोगद्यात ना. एसटी आम्हाला अजून काय दिसली नाही. मंडळी सुसाट गाडी चालली आहे. आवती भवती डोंगर झाडी माझी सासर माड. पिंपरीमुरा, महाबळेश्वर आणि हे आहे मंडळी कोकण. माझी कोकणची माणसं सारी गोडी त्याच्या काळजात भरली शहाळी.
मस्त रस्ता आहे मंडळी, सुसान रस्ता आहे. तर कंप्लीट होऊ दे तेव्हा नितीन गडकरीजींचे आभार एवढे मानून आम्ही, जेव्हा रस्ता पूर्ण होईल, मुंबई गोवा हायवे पूर्ण होईल ना, बापरे बाप, ते पण एक उसासा टाकतील, म्हणतील अरे वा झाला बाबा रोड त्याचा उधळे बुद्रुक. हा बघा आपण ना मुंबई गोवा हायवे देखील सोडला. आता हा एक रोड गेला चिपळूणला, चिपळूण गोवा साईडला, आणि आता आपण आलोय खाली आपल्या सर्व्हिस रोडने खेडला जायला. मस्त हायवे होता, छान हायवे होता. चलो खेड. तर मंडळी आम्ही आलो, बघितलं तुम्ही, खेडला आलो आणि आता आपण सध्या आहोत आपल्या खेडमधल्या गावी. आणि आज मकर संक्रांत होती, देवाची पूजा वगैरे केली, सगळ्यांना तिळगुळ दिलं. आई पप्पा पण आलेत, आई झोपली इथे, पप्पा पण झोपले. रेश्मा मोबाईल बघते. आणि दक्ष काय करते तू? सगळ्यांना हॅपी मकर संक्रांत बोल. हॅपी मकर संक्रांती. तिळगुळ घ्या, गोड गोड बोला, आणि असाच गोडवा तुमच्या प्रत्येकाच्या आयुष्यात येऊ दे. म्हणजे आता समीक्षा इकडे जेवणाची तयारी करते, समीक्षा इकडे जेवण करते. समीक्षा इकडे जेवण करते, आपल्या घरी जेवणाची तयारी झाली. समीक्षा सगळ्यांना विश कर. मकर संक्रांतीच्या खूप शुभेच्छा सर्वांना. तर चला म्हणजे आता जेवण बनतंय, जेवण झाल्यावर भेटू आपण रात्री. तर मंडळी चला आता झोपतो, बराच उशीर झाला आहे. आणि बघितलं तुम्ही आजचा प्रवास थोडाफार दाखवला, जो काय जमला तो. आपण आलो, खेडला आलो, आणि आता जरा आज काही काम नाही केलं, आणि नंतर आल्यावर पण कंटाळा आला घरात. आता जरा झोपतो आणि उद्या तुमच्याशी थेट बोलतो. तुर्तास सर या व्हिडिओमध्ये तुमची रजा घेतो. टाटा, बाय बाय, गुड नाईट, शुभरात्री.